बातमी आहे मालवणची। मालवण तालुक्यातील कांदळगावमधील श्रीदेव रामेश्वर देवस्थानच्या पूर्वपार परंपरेनुसार स्वयंभू श्रीदेव रामेश्वर पालखी, तरंग, राणे परब मानकरी व रयत मंडळीसह वेशी फिरणे त्रैवार्षिक कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात 9 फेब्रुवारीला सुरुवात झाली। रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीदेव रामेश्वर कांदळगाव आपल्या रयतेसह कोळम मांगरी येथे मुक्कामाला थांबले होते। ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पुढे निवे गावासाठी रवाना झाले। त्या अगोदर कोळम मांगरी येथील महापुरुष देवस्थानतर्फे दुपारी 1 वाजता सर्व भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले होते। त्यानंतर दुपारी 3 वाजता महापुरुष स्थळामध्ये रामेश्वर आणि पंचायतन वारेसूत्र सुरू झाले। त्यानंतर उपस्थितीत सर्व देवांना पुष्पहार, नारळ, पेढे, लाडू अर्पण करून आशीर्वाद घेतले। नंतर पुढे निवे गावात जाताना वाटेतील नाटेकर आजी येथील महापुरुष पार येथे उपस्थित भक्तांना देखील थांबून आशीर्वाद दिले। त्यावेळी तेथील महापुरुष पार मधलीवाडी यांच्या मार्फत सर्वांना चहा, लाडूचे वाटप करण्यात आले। निवे गावामध्ये श्रीदेव रामेश्वर आणि रयत मंडळीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती, गुढ्या उभारल्या होत्या, देवांच्या पूजेसाठी फुलांनी सजवून पाट मांडले होते। वाटेत सर्व भाविकांसाठी शीतपेय, अल्पोहार आणि लाडू यांचे वाटप करण्यात आले। पुढे सर्वच भक्तांना दर्शन देत श्री रामेश्वर देव पालखीसह रात्री 8 वाजता श्री ब्राह्मण देवस्थान येथे मुक्कामास पोहोचले आणि श्रीदेव रामेश्वराच्या दुसऱ्या दिवसाच्या वेशी फिरणे कार्यक्रमाची सांगता झाली। लोकनेता चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आता आपण आहोत महापुरुष विकास मंडळ मधलीवाडी कोळम येथे। तर इथे सर्वजण आंदोलन करण्यात श्रीदेव रामेश्वर पंचायत देवांची सगळे जे येणार आहेत पालखी वगैरे त्याची वाट बघत आहेत। पारंपरिक 3 वर्षांनी येणारा उत्सव आहे आणि या उत्सवाबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला हे सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत। आता काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे श्रीदेव रामेश्वर देवस्थानची आणि रामेश्वर देवाची वाट पाहता, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम आहेत अरेंज करता येते, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही मधलीवाडी महापुरुष मंडळ एकोप्याने आणि सर्व लोकांनी एकत्र करून काम इथे करतो। दर 3 वर्षांनी इथे आमचे रामेश्वराचे इथे येते महापुरुषांमध्ये दर्शनाला येते, मग ते नियमामध्ये येते
तर आम्ही सगळं एकोप्याने चांगल्या प्रकारे उत्साहाने सगळं स्त्रिया आपले ग्रामस्थ लोक चांगल्या एकोप्याने व्यवस्थित करतात काम वगैरे ती, आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो आणि सर्व आनंदाने सर्व लोक काम करत असतात. तिथे आल्याच्या नंतर रामेश्वर जे देवस्थान आहे तर त्याचे जे सगळे पंचायत आहेत तर तिथे आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे जी काही पूजा आहे ती कशा प्रकारे केली जाते? तिथे आल्यानंतर इथे रांगोळी वगैरे घालतात आणि ते आसन वगैरे पाठ वगैरे ठेवले जाते, आपले हे ठेवतात, पालखी वगैरे येते. पालखी आल्यानंतर तिथे लोक आमच्या स्त्रिया वगैरे असतात ते ओवाळणी करतात. तर पुरुष लोक असतात ते रामेश्वराला हार वगैरे अर्पण करतात, आजच्या घेतात, पाद्यपूजा करतात आणि संपूर्ण त्यांना अगदी हे करून आनंदाने उत्साहाने कार्यक्रम करतात. त्याचप्रमाणे आलेल्या सगळ्या भाविकांसाठी सुद्धा इथे चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. हो, सर्व बघा आपले मंडळातलं आहे ते सर्व त्यांना चहा पाण्याची व्यवस्था, खाद्य वगैरे त्यांना देत असतो मी त्याला कोणा, किंवा थंड पाणी वगैरे किंवा सरबत वगैरे देत असतो. धन्यवाद. नमस्कार, लोकनेता न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण आहोत महापुरुष विकास मंडळ मधलीवाडी कोळम येथे. तर इथे सर्वजण आतुरतेने श्रीदेव रामेश्वर पंचायत देवांची सगळे जे येणार आहेत पालखी वगैरे तर त्याची वाट बघत आहेत. पारंपरिक 3 वर्षांनी येणारा हा उत्सव आहे आणि या उत्सवाबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला हे सर्व म्हणजे इथे उपस्थित आहेत देतील. त्याचा काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे श्रीदेव रामेश्वर देवस्थानची आणि रामेश्वर देवाची जे वाट पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही जो काही कार्यक्रम आहेत अरेंज करता येते तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही मधलीवाडी मातृष्ठा मंडळ एकोप्याने आम्ही सर्व लोकांनी एकत्र करून कामं इथे करतो. दर 3 वर्षांनी इथे आमचे रामेश्वराचे इथे येते महापुरुषांमध्ये दर्शनाला येतो, मग ते नियमामध्ये येते. तर आम्ही सगळं एकोप्याने चांगल्या प्रकारे उत्साहाने सगळं स्त्रिया आपले ग्रामस्थ लोक चांगल्या एकोप्याने व्यवस्थित करतात काम वगैरे ती, आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो आणि सर्व आनंदाने सर्व लोक काम करत असतात. तिथे आल्याच्या नंतर रामेश्वर जे देवस्थान आहे तर त्याचे जे सगळे पंचायत आहेत तर तिथे आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे जी काही पूजा आहे ती कशा प्रकारे केली जाते? इथे आल्यानंतर इथे रांगोळी वगैरे घालतात आणि ते आसन वगैरे पाठ वगैरे ठेवले जाते, आपले हे ठेवतात, पालखी वगैरे येते. पालखी आल्यानंतर तिथे लोक आमच्या स्त्रिया वगैरे असतात ते ओवाळणी करतात. तर पुरुष लोक असतात ते रामेश्वराला हार वगैरे अर्पण करतात, आजच्या घेतात, पाद्यपूजा करतात आणि संपूर्ण त्यांना अगदी हे करून आनंदाने उत्साहाने कार्यक्रम करतात. त्याचप्रमाणे आलेल्या सगळ्या भाविकांसाठी सुद्धा इथे चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. हो, सर्व बघा आपले मंडळातलं आहे ते सर्व त्यांना चहा पाण्याची व्यवस्था, खाद्य वगैरे त्यांना देत असतो मी त्याला कोणा, किंवा थंड पाणी वगैरे किंवा सरबत वगैरे देत असतो. धन्यवाद. सर्वजण इथे एकत्रित उभे आहात. रामेश्वर कांदळगावचे आपल्या रयत पालखीसह इथे वाजत गाजत येणार आहे. तर त्याच्यात स्वागतासाठी तुम्ही सर्व महिला उपस्थित आहात, तर काय सांगा? आज इकडे रामेश्वर श्रीदेव महापुरुष पार इकडे रयत फारी येणार आहे रामेश्वर पालखी. तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिला अतिउत्साहाने काही मंडळ भगिनींनी आमच्या आरतीच्या ताटा, रांगोळ्या, पाठ वगैरे घालून हार वगैरे त्यांना घालण्यासाठी अति उत्साहामध्ये यांची तयारी केलेली आहे. आता आम्ही त्यांची वाट बघत आहोत, कधी येऊन आम्ही त्यांना नमस्कार करतोय ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. इकडे आम्ही सगळे आतुरतेने त्यांची वाट पाहत आहोत. ते आल्यानंतर त्यांना चहा पाण्याची सोय, बसण्यासाठी फॅन वगैरे सगळ्यांची सोय, असं सगळी इथल्या नाटेकराजी मंदिर महापुरुष पार मंडळ या समितीने केलेली आहे. आणि इकडून आता इकडचा कार्यक्रम झाला की श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर नेवे इकडे जाणार आहोत. तर तिकडे सुद्धा आमची समितीची महिला मधल्या वाडीतील वगैरे सगळे संपूर्ण गाव तिकडे त्यांना त्या भेटीसाठी पण सुद्धा जाणार आहोत आम्ही.
बाजू राहा बाजू. खाली यावं जरा. हो काका खाली यावं जरा. बाजू राहा बाजू. खाली यावं जरा. हो काका खाली यावं जरा.
खाली यावं जरा. रविवारशी रामेश्वराचे जेव्हा आगमन निळेगाव होतं त्याच्याबरोबर 8 दिवस आम्ही मंडळ निळेगावची मंडळ निळे ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थ महिला भगिनी आम्ही दोघींनी स्वच्छता करतो, साफसफाई करतो व पारंपरिक पद्धतीने आम्ही देवाचं स्वागत करतो. कांदळगाव, महान, कोळम, आडारी, खैदा, कातोळ सर्व लोक जमा होतात. त्यानंतर आज इथे देव वस्तीला थांबणार आहेत आणि उद्या इकडून महाप्रसाद करून पुढे निघणार आहेत. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? महाप्रसाद आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही महाप्रसाद करणार जाऊ आणि तो महाप्रसाद गावाचा असतो. गावात भजन करून महाप्रसाद आणि लोक आपल्या इच्छेने आपले अन्नधान्य देतात. उत्सव साजरा केला जातो. काल कसं उद्या 3 वाजता आणि मुंबईचे लोक इथे आले आहेत आजच्या देवाच्या ओळखीचे आहेत. आज देव वस्तीला राहणार आणि मोठ्या उत्सवाने साजरा करतो आम्ही.